आता ती जर आपली बाजू जर मांडलीच नाही तर अशी परिस्थिती निर्माण होईल का लोकांना अर्धवट माहिती मिळेल आणि परिपूर्ण माहिती मिळणार नाही. आता तुम्ही पक्ष प्रवेश म्हणता करणार नाही आणि जिल्हा परिषदेला इच्छुक आहात, मग तुम्हाला एक तर तुम्ही म्हणता आम्हाला राजकारण सोडून द्यावं असं वाटतं. मग नाही, मी तुम्हाला मी असं सांगितलं नाही का मी कोणत्या पक्षात जावं का नाही. मी फक्त दोनच प्रश्न माझ्यापुढे वाटतात की मी एकतर लढावं अत्यंत सोडून द्यावं. राजकारण सोडण्यापेक्षा शेवटचं लढूनच हार किंवा जीत. म्हणूनच तुमच्या सगळ्या मित्रांची सल्ला मसलतच याच्यासाठी आहे का तुम्ही मला सांगितलं जनतेच्या दरबारात काय निर्णय झाला, मी आजपासून मी लोकांनाही विचारणार आहे मी काय करावं. जसं तुम्हाला विचारलं याच्यानंतर दादांका आत्ताच दादांचा मला फोन आला होता, पत्रकार साक्षीला आहे, कसली पत्रकार परिषद आहे. तर मी म्हणालो मला जे वाटलंय तर माझं मत मी इथं मांडतोय. तुम्ही राजकारणातले मुरब्बी आहात, तुम्ही दिसता बोलता तसं नाही, तुमचा बी प्लॅन पण तयार असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं इमोशनल बोलून राजकीय नेतृत्वावर दबाव टाळत नाही ना. तुम्हाला याच्यामध्ये मी काय इमोशनल बोललोय, वस्तुस्थिती सोडून तर मी दुसरे काही लाईन सांगितले शेवटची निवडणूक नाही 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 अशा अनेक निवडणुका आता मी तर काय परत लढू शकत नाही, कारण एखादी निवडणूक तुम्हाला लढण्यासाठी उपलब्ध झाली आणि ती निवडणूक तुम्हाला लढायची नाही, लढायची परिस्थिती हातात आहे, ती तुम्ही घेत नाही. त्यावेळेस आपण एखादी निवडणूक आपल्या समोर असल्या वय परत आपण पण काळजी घेतली पाहिजे. मार्केटमध्ये नवीन तरुण पोरं येत आहेत, त्यांना पण संधी दिली पाहिजे. पक्षात तुमची घुसमट होते का? एकीकडे दादा जे तुमचे ज्येष्ठ नेते त्यांच्या मागे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले, शिवसेनेचे वाघ होते, तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला, दादांबरोबर प्रवेश केला, तुमची घुसमट होते का? सँडविच होते का एक प्रकार? नाही सँडविच व्हायचा प्रश्न येत नाही. जेव्हा आता मुळातच विधानसभा आपल्या समोर झाली, विधानसभेला परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे. माझ्या गावाची परिस्थिती पाहिली, दादांच्या गावाची परिस्थिती पाहिली तर चित्र तुमच्या लक्षात आहे. आम्ही आमचं प्रामाणिकपणे जिथं जेवढं काम करायचं होतं तेवढं काम प्रामाणिकपणे केलं. तुमच्या तब्येतीला जमेल होईल तेवढं काम केलंय, त्याच्यातून तुम्ही पुढे गेलात. त्यांचं आम्ही ऐकलं पाहिजे, त्यांनी एखादी भूमिका सांगितली, त्यांच्याशी एखादी चर्चा केली, ते घुसमट होण्याचा प्रश्न येत नाही. मोकळेपणाने आम्ही त्यांच्याशी बोललो आहे, पण त्याचं उत्तर आणि प्रत्युत्तर मात्र त्याच्यात दिसत नाही. ज्यावेळेस मार्केटला सगळे लोक प्रचार करायला लागले आणि प्रचाराचे होल्डिंग लावायला लागले तर असं चित्र आहे.